BS4 व त्यावरील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 16% व BS3 व त्याखालील प्रदूषणाची मानके असलेले वाहन निष्कासित करून नवीन वाहन खरेदी करताना मोटर वाहन करामध्ये 30% सूट देण्याचे प्रस्तावित करण्यात येत आहे। BS4 व त्याखालील वायू प्रदूषणाची मानके असलेल्या परिवहनेतर खासगी संवर्गातील वाहनांच्या पर्यावरण करामध्ये दुचाकी वाहनांवर ₹2000 वरून ₹4000, हलके मोटर वाहन पेट्रोल कार यावर 3000 वरून ₹6000 व हलके मोटर वाहन डिझेल कार यावर ₹3500 वरून ₹7000 एवढी वाढ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे। नाही, याने फक्त 160 कोटीच मिळणार आहेत, पण हे याकरता केलं आहे की आपल्याला आता पुढे ईव्हीला त्या ठिकाणी बळ द्यायचं आहे आणि असे प्रदूषण करणारी वाहनंही कमी झाली पाहिजे। म्हणून सध्या राज्यात ट्रेन आरोहित वाहने ट्रेन माउंटेड व्हेकल यांना वाहन किमतीच्या 7% प्रमाणे एक रकमी कर आकारण्यात येतो। अशा वाहनांना मोटर वाहन कराची कमाल मर्यादा म्हणजेच ₹30 लाख करण्याचे प्रस्तावित आहे। महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम कलम 59, 60, 63A व 68A या कलमांमध्ये कमी मुद्रांकांवर दस्त निष्पादित केल्यास अपराध सिद्धीनंतर सक्त मजुरी व शास्तीची तरतूद आहे। सदर शास्तीच्या रकमेत फेररचना करून 5000 वरून ₹1,00,000 वाढ करण्याचे प्रस्तावित आहे। यामुळे कमी मुद्रांकावर दस्त निष्पादन करण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल।